आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण पश्चिमेतील ऐतिहासिक काळा तलाव परिसरात तरुणीचा मृतदेह आढळल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी पोलिसांकडे केली आहे। याबाबत कुलकर्णी यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांना एक पत्र दिले आहे। कल्याण पश्चिम येथील ऐतिहासिक काळा तलाव परिसरात एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कल्याण शहरात विशेषतः महिला व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। काळा तलाव परिसर हा एक ऐतिहासिक वारसा असून येथे हजारो नागरिक, महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येत असतात। या परिसराच्या देखभालीची आणि सुरक्षेची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर सोपवण्यात आलेली आहे, परंतु या कंत्राटदाराने सुरक्षेच्या नियमाचे पूर्णपणे उल्लंघन केल्याचे आणि कमालीचा हलगर्जीपणा केल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे। तलाव परिसरात अपुरी प्रकाश व्यवस्था, बंद असलेले किंवा नसलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांचा अभाव या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळेच अशा प्रकारच्या गंभीर घटनांना वाव मिळत आहे। कंत्राटदाराने वेळेवर सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळेच या तरुणीला आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे। 2 महिने सतत मी सांगतेय की काळा तलावचा ज्या कंत्राटदाराला आपण कॉन्ट्रॅक्ट दिलाय तो रद्द करा। तो भ्रष्टाचारी आहे, तो निष्काळजी आहे, त्याला अजिबात जाणीव नाही की तिथे शेवटी आज एका मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला। आता तरी यांचे डोळे उघडतील का? मी पोलिसांना अशी मागणी केली आहे की जर तिथे सेफ्टी गार्ड अवेलेबल असता, जर तिथला सीसीटीव्ही कॅमेरा चालू असता, तर हा जो प्रकार घडला तो घडला नसता। आपण त्या मुलीला वाचवण्यात कुठेतरी म्हणजे अपयशी जो ठरलोय तो ठरलो नसतो। माझी मागणी आहे की जो कॉन्ट्रॅक्टदार आहे विजय इंगळे, त्याच्यावर स्वदेश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याच्या निष्काळजीपणामुळे या मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागलाय आणि त्वरित त्याला जे जे महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिलाय तो त्वरित रद्द करण्यात यावा। अगदी बरोबर आहे। माननीय महापौर यांच्या अध्यक्षतेखाली केडीएमसी या ठिकाणी पोलीस विभागाच्या आणि केडीएमसीचे अधिकारी यांच्यामध्ये एक समन्वय बैठक घेतलेली आहे। त्या बैठकीमध्ये जे विषय झाले त्याच्यामध्ये सीसीटीव्हीचा सुद्धा विषय आलेला आहे। त्यामध्ये समन्वय साधून कारवाई करण्याची ठरलेली यामध्ये सूचना दिलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर कल्याण विभागामध्ये जवळजवळ 329 कॅमेरे आहेत, त्यापैकी 102 कॅमेरे बंद आहेत। त्याबाबत त्यांना तशा सूचना केलेल्या आहेत आणि परिमंडळ 3च्या हद्दीमध्ये जवळजवळ 700च्या वरती कॅमेरे आहेत आणि त्याच्यातील जे बंद आहे ते लवकरच दुरुस्त करण्याबाबत त्यांनी ग्वाही दिलेली आहे। त्या संदर्भामध्ये बाजारपेठ पोलीस ठाणे या ठिकाणी एक अल्पवयीन मुलगी ही मिसिंग झाल्याबाबतचा जो अपहरणाचा गुन्हा होता तो दाखल आहे। त्याची ती मुलगी आहे, ती मुलगी त्या पाण्यामध्ये पडून मयत झाल्याबाबतचा जो तपास आहे तो तपास चालू आहे। त्यामध्ये प्राथमिक तपासामध्ये त्या मुलीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न होत आहे। त्या अनुषंगाने दिलेलं ते निवेदन आहे। त्याच्यामध्ये आपण जी काही आहे ती तपास पूर्ण झाल्यानंतरच त्याच्यामध्ये हे होईल, परंतु प्राथमिक तपासामध्ये ते त्या मुलीचं आत्महत्या केल्याचे निष्पन्न होत आहे।